त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आत्ता कौतुक केलंय. मागच्या आठवड्यात जेव्हा आवाहन झालं होतं त्यावेळेस पवार कुठेतरी टीका करताना दिसले होते, मात्र आता ते कौतुक करतायत, घेतलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं ते बोलतायत. मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्वाचं आहे. ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांनी सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही. सर, राहुल गांधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहावरती अपशब्द वापरताना पाहायला मिळते. त्यांनी आज म्हटलं की गद्दार आहेत हे दोघे जण. असं मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये, पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णय हे प्रत्यक्षात अंमलात आलेले आहेत अशी सुद्धा एक आकडेवारी समोर आली आहे. 1.5 वर्षाच्या कारभाराच्या संदर्भात हा सगळा डेटा समोर आहे. निश्चितपणे आम्ही आमच्या मंत्रिमंडळापुढे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची किती अंमलबजावणी झाली, राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत. ते कायद्याच्या स्वरूपात आहेत आणि काही निर्णय हे 2, 3, 4 डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे त्याचं अजून कार्य चाललेलं आहे. पण एकूण प्रगती जी आहे ती चांगली.